नमस्कार. सध्या सर्वत्र शारदीय नवरात्र जोरात चालवले आहे. आपल्या भारतामधल्या असंख्य पराक्रमी, हुशार, मुत्सद्दी, कर्तबगार स्त्रियांचा आढावा या मालिकेतून मधून घेणार आहोत. त्यातली पहिली नवदुर्गा आहे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर हे आपल्या महाराष्ट्रामधल्याच चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला होता. लग्न झाल्यानंतर त्या होळकरांच्या सूनबाई झाल्या आणि होळकर घराण्यात गेल्यानंतर तिथले सगळे रीतिरिवाज त्यांनी लगेच शिकून घेतले होते. या लहान वयातच अतिशय चाणाक्ष, चुणचुणीत अशी ही मुलगी मल्हाररावांच्या डोळ्यामध्ये भरली आणि मल्हारराव म्हणजे सासऱ्यांनी तिला सगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याचं ठरवलं. तिला सगळं शिकवलं. तिला राजकारण शिकवलं, तिला अर्थकारण शिकवलं, तिला राजनीती शिकवली, तिला समाजकारण शिकवलं, कशा प्रकारचं समाजाची, आपल्या राज्याची देखभाल करायची हे पण शिकवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती तरबेज झाली होती. त्यांचे पती खंडेराव यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या खरं सती जायलाच निघालेल्या होत्या. परंतु आपले सासरे मल्हारराव यांनी मात्र तिला अडवलं, सती जाण्यापासून त्यांना वंचित केलं. त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण लक्ष हे राजकारणामध्ये घातलं होतं, समाजकारणामध्ये घातलं होतं. त्यांनी महिलांची फौज तयार केली होती. त्या काळात महिलांना एकत्र करून त्यांना सैनिकी शिक्षण पूर्ण दिलेलं होतं. घोड्यावर बसणं, तलवार चालवणं यासारखं शिक्षण दिलं होतं. 1766 मध्ये जेव्हा मल्हाररावांचा अंत झाला, निधन झालं, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना वाटायला लागलं आता इंदोर राज्य काय आपल्याला सहज काबीज करता येईल. ती एक महिला आहे अहिल्यादेवी, ही काय आपल्याला मोठं पराक्रमी आहे. इतक्या दिवस सासऱ्यांच्या जीवावर ती राज्य करत होती. आणि असं ऐकल्यानंतर तिथल्या राघोबा पेशवे यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की आम्ही तुमच्यावरती युद्ध करण्यासाठी येत आहोत. हे पत्र अहिल्यादेवींनी वाचलं, पण त्या डगमगल्या नाही. त्या म्हणाल्या काही हरकत नाहीये, तुम्ही युद्धाला येत आहात तर नक्की या, परंतु एक लक्षात ठेवा, जर तुम्ही आम्हाला हरवलं तर विशेष काही नाहीये. एका पुरुषाकडून एक स्त्री हरणं हे काही फार मोठं विशेष नाहीये, परंतु आमच्या महिलाच्या सैनिकांकडून जर तुम्ही हरला गेला तर तुमचं काय होणार आहे याचा मात्र जरूर विचार करा, असं मुत्सद्दीप्रमाणे त्यांनी जबाब पाठवला. ते उत्तर ऐकून मल्हाररावांनी आपला युद्धाचा निर्णय हा त्यांनी मागे घेतला होता. अशा ह्या अतिशय मुत्सद्दी, युद्ध न करता युद्ध जिंकणाऱ्या अहिल्याबाई होत्या. त्यांनी आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी अतिशय प्रयत्न केले होते. त्यांनी अनेक देवळं बांधली, घाट बांधले. त्यांनी आपल्या प्रजेवरती अतिशय मुलासारखं प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या कीर्तीने त्या आज ताब्यात 300 वर्ष होऊन गेली तरी त्या अजरामर झालेल्या आहेत. त्यांचं नाव अजूनही प्रत्येकाच्या मुखात आहे. अशा ह्या कर्तबगार, हुशार, पराक्रमी आणि वात्सल्यपूर्ण दुर्गेला माझा साष्टांग दंडवत.